तर हा आपला आहे रिसॉर्ट जिथे आपण रात्री थांबलेलो. पीके रिसॉर्ट करून आहे. पीके रिसॉर्ट हा आपला रूम टूर आहे. सॉरी रात्री रूम टूर देता आला नाही, खूप थकलेलो त्यामुळे येऊन पटकन झोपलो. मस्त रूम आहे, छान वॉशरूम वगैरे क्लीन, नीट अँड क्लीन बेड, परत गरम पाणी वगैरे प्रॉपर येतो, सगळं आहे, मस्त आहे. मी तुम्हाला पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन पीके रिसॉर्ट. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये ट्रॅव्हल विथ रवी. तर आता आपण निघणार आहोत केदारनाथ ट्रेकिंगसाठी. रात्री खूप लेट आलेलो, 1:30 वाजला, आल्या झोपलो. आता आपण सकाळी सकाळी सुरुवात करत आहे ट्रेकसाठी. पाठचा व्ह्यू बघा, काय भयानक व्ह्यू आहे. जाऊ बाय. पाठचा व्ह्यू बघा काय मस्त असा व्ह्यू. चला तर फटाफट निघूया, बाकी सगळी तयारी झालेली आहे, फटाफट निघूया. तर आता आपण रिसॉर्टमधून निघालो आहोत आणि चाललो आहोत गौरीकुंडला. तिथे आपले रजिस्ट्रेशन चेक होतील आणि मग आपल्याला पुढे सोडण्यात येईल. इथूनच दम लागायला लागलाय, पुढे काय होईल सांगू शकत नाही. चला चढूया आपण. इथूनच अशी थोडी मोठी चढाई आहे, चढत राहा. हाय मोरे, गुड मॉर्निंग. हर हर महादेव. हर हर महादेव. महादेवचं नाव घेत चढू. वाव, नजारा बघा. इथे सुरुवात आहे, अजून नजारे बघायला भेटतील. आणि खाली काय पार्किंग बघा सोनप्रयागची. बापरे, भयानक गर्दी आहे. खूप पब्लिक आले, खूप यात्रेकरू आले. संध्याकाळी आम्हाला एवढे जाम भेटले, बापरे भयानक. रोड छोटे आहेत आणि पब्लिक जास्त, त्यामुळे इथे जाम लागतच राहतो. बापरे का व्ह्यूज आहेत यार, दिल खुश. एवढा त्रास झाला रात्री त्याचा काहीच गम वाटत नाही. या व्ह्यूसाठी तर किती त्रास झाला तरी चालेल, पण या नक्की या. अमेझिंग. इथं सुरुवात आहे जस्ट. बापरे, इथूनच रस्त्यांची वाट लागलेली आहे आणि सांभाळून चालायला लागेल. ट्रेकिंग शूज घेऊन या मित्रांनो, कारण इथे बघा घोडे वगैरे शी करतात. ट्रेकिंग शूज, तुमचा पाय स्लिप होऊ शकतो, पण ट्रेकिंग शूज कंपल्सरी आहेत. कम्फर्टेबल जर्नी करायची असेल तर. मी बघा घेतलेत, मस्त आहे ते, कम्फर्टेबल वाटतं. बाकाबूचीच आहेत. चला. आणि वा, केदारनाथ घाटीचे नजारे बघत आपण मस्त मौसम एन्जॉय करत जाऊया आणि आपल्या भोले बाबांचं दर्शन घेऊया. एवढीच प्रार्थना आहे की एवढं लांब आलोय, दर्शन होऊ दे आणि मस्त होऊ दे. रिसॉर्टवाल्यांनी गौरीकुंडला जायला हा शॉर्टकट सांगितला. बापरे, हा शॉर्टकट आहे की मजाक आहे, भयानक आहे एकदम. ओ माय गॉड की कसम. असा गेला रस्ता तो खाली. आणि मला वाटतं तिथे टॅक्सी आहेत गौरीकुंडसाठी. फार भयानक रस्ता आहे, चिखल. म्हणून सांगतो मित्रांनो, शूज चांगले घेऊन या. ट्रेकिंग शूजच घेऊन या, नॉर्मल शूजवर येऊ नका. भयानक रस्ता आहे हे बघा, आणि सांभाळून चाला. ओ माय गॉड. सुरुवातीला एक्साइटमेंट खूप आहे, नंतर माझी हवा गुलणं झाली म्हणजे झालं. फटाफट उतरतोय मी, पण उतरायला काय नाही, अजून चढाई चालू व्हायची आपली मेन. हे तर आम्ही फक्त गौरीकुंडची टॅक्सी पकडण्यासाठी चाललो आहे, कारण आमचा रिसॉर्ट एकदम टॉप ऑफ द हिल बुक होता. आणि तिथले खालचे लोकल लॉज वगैरे दाखवत ना ऑनलाईन बुकिंगसाठी, त्यामुळे आम्हाला जो भेटला त्यावेळी आम्ही तो बुक केला. अशा तऱ्हेने हा टास्क
हार्ड टास्क पार झालेला आहे. मला जेवढे जेवढे दिसतील तेवढे मी तुम्हाला दाखवत राहीन. मस्त व्ह्यू आहे. ही बघा टॅक्सीसाठी लाईन लागली दिसते. ही अशी खूप पाठी गेले. दाखवतो मी तुम्हाला थोडं. ही लाईन लागली मित्रांनो. एवढी मोठी लाईन आहे पार पाठीपर्यंत गेली. पण आम्हाला एक चांगली फॅमिली भेटली आणि आम्हाला घुसून दिलं. त्यामुळे आम्ही घुसलो पटकन. पण तुम्ही असं करू नका. कोणी चांगलं भेटलं तर घुसा. हे पहा इथे तुम्हाला गौरीकुंडला टॅक्सीज भेटतील अशा. आणि ही फॅमिली भेटलेली आहे आपल्याला ज्याने आपल्याला लाईन मध्ये घेतलं. फार मस्त फॅमिली आहे. स्वीट फॅमिली. उत्तराखंड वरूनच आहेत. हे टॅक्सी लागलेत. आपण टॅक्सी पकडायला चाललोय. फायनली टॅक्सी भेटलेली आहे मित्रांनो. खूप भगदड मस्ती इथे. टॅक्सी पकडायला पण पळायला लागतो नसेल. काय बघतोय. हाँ आओ भाई ये टॅक्सी वाले इसको इधर टॅक्सी बोलते. 5 किलोमीटरचा रस्ता आहे. फटाफट क्रॉस करूया आणि आपली ड्रीम ट्रेक स्टार्ट करूया. फुल लेफ्ट साइड. घोडे खच्चर स्टार्ट झालेले आहेत दिसायला. तर इथे टॅक्सी क्रॉसिंग आहे त्यामुळे थांबवलं आहे. भरपूर टॅक्सी आहे तिथे. पासूनच्या वेळी एकमेकांना थांबवून पाठवतात. तो गौरीकुंड टॅक्सी स्टँडला पोहोचलो. आपण उतरलो. आता इथून आपण पुढे करत तिकडे जायचं. आपल्याला ट्रेक स्टार्ट करूया आपण. चला. तर आपली ऑफिशियल केदारनाथ यात्रा ट्रेक स्टार्ट झालेली आहे आणि आपण आपला ट्रेक स्टार्ट केलेला आहे. चला. ॲक्च्युली आम्हाला निघायचं होतं सकाळी 3 वाजता. म्हणजे कमीत कमी 2 तास रजिस्ट्रेशन चेक करून 5 वाजेपर्यंत आपल्याला ट्रेक स्टार्ट करायचा होता. पण 2 रात्र झोप नव्हती आणि अंगात ताकद नव्हती काय. त्यामुळे थोडा झोप इम्पॉर्टंट होती. त्यासाठी झोपलो आणि आता ट्रेक स्टार्ट करतो. गौरीकुंड पार्किंग जवळ आलं. तुम्हाला इथे पिट्टू वगैरे भेटतील. तिथे सगळे बसलेले असतात. पिट्टू बसलेले असतात. कितना एक आदमी का? एक आदमी 14,000. बापरे. एक माणसाचे 14,000. भाई जी कितना एक आदमी? आदमी कितने? एक आदमी का कितना है ऊपर? मंदिर का एक आदमी का 7,000. आने जाने का कि खाली जाने का? और आने जाने का 14. तर पिट्टू 14,000ला भेटेल तुम्हाला. माझा ओपिनियन घ्याल तर नकाच करू. 14,000मध्ये तुमचा पूर्ण ट्रिप होईल. पुढे बघूया. पुढे अजून खच्चर घोडेवाल्यांना पण विचारूया. ओ माय गॉड. जे यूट्यूब ब्लॉग मध्ये आम्ही फक्त बघत होतो ते आज मी स्वतः अनुभवतोय. कसम का व्ह्यू आहे. चट्टाने. ओ बापरे. म्हणजे आपण गणपती बघायला जातो आणि खेतवाडीत कसे मान वरती करून गणपती बघायला लागतात. एवढे मोठमोठे गणपती तसे मान वर करून तुम्हाला हे पहाड बघायला लागतात. एवढे मोठमोठे पहाड आहेत. माँ कसम ये पीछे वाला तो देखो. बापरे. खूप एक्साइटेड आहे मित्रांनो. एक्साइटमेंट कंट्रोल नाही होत आहे म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. पण आता बघू ही एक्साइटमेंट कुठपर्यंत चालते. जोपर्यंत आहे
तोपर्यंत आहे. थोडीशी भूक लागली, नाश्ता नव्हता केला आपण. तिथे काहीतरी खाऊया आणि मग पुढे ट्रेकला स्टार्ट करूया. बघूया ह्याच्याकडे काय काय आहे. समोसा, जिलेबी. भाई और क्या है खाने को? और क्या है खाने को? छोले अच्छा, छोले समोसा, छोले समोसा, पराठा, मॅगी, सगळं काय भेटून जातं इथे खायला. तर आम्ही आता नाश्ता मागवला आहे. आम्ही आपला पराठा एक खाल्ला, पराठा खातोय. आता वाजलेत 9:15. नाश्ता करून आपण निघालोय. खूप गर्दी आहे, भरपूर पब्लिक आहे. तर बघा, आपण आहोत गौरीकुंडच्या गल्लीमध्ये. हळूहळू पुढे चालतोय. बापरे, या आजीनं बघा एवढ्या म्हाताऱ्या ट्रेक करतात चालत. तर आपण पोहोचलो आहोत गौरी कुंड घोडा खच्चर पॉइंटवर. तिथे तुम्हाला घोडे खच्चर कितना है घोड़े का? 3550 जाने का और आने का? जाने का 3550, आने का 2350. तर तुम्ही येत असाल तर ह्या घोड्या खच्चर पासून सांभाळून राहा. धक्के मारतात, चला लात पण मारतो कधी कधी. आणि रस्ता एवढा घाण करून ठेवलाय की पाय स्लिप होण्याची शक्यता आहे. शक्यतो साईडने चाला आणि सांभाळून चाला. ते जागेवर तुम्हाला घोडा खच्चर पॉइंट भेटेल, जिथून तुम्ही घोडा खच्चर करू शकता. गेटमध्ये शिरलो आहे. चला, हर हर महादेव, ओम नमः शिवाय. ट्रेक स्टार्ट. इथपर्यंत तरी यायला तुमचा कमीत कमी 4-5 किलोमीटर ट्रेक होतच होतो. आता मी कमीत कमी 4.5 किलोमीटर चालत आलो इथे ट्रेक स्टार्ट करायला या गेटपासून. घोडेवाले रपारप येत राहतात, बघत नाही पाठी पुढे. आणि हे यंग म्हातारे घोडा करत आहेत आणि म्हातारे चालत जातात. इथं उलट आहे. थोडासा हॉल्ट घेतलाय, खूप थकलेलो. आमचे 2 मित्र अजून खाली आहेत, आम्ही 3 वर आलो. थोडासा थोडा हॉल्ट घेतलाय. खूप अशी म्हणजे खडी चढाई बोलतात ना, तसं चढाव नाही, त्यामुळे दम जास्त लागतो. आणि घोडे तर विचारू नका, एक सेकंडला एक घोडा येतो आणि अशा स्पीडमध्ये येतो, धक्का मारून साईडलाच करतो. हे चढाण बघा, ही कशी चढाण आहे. ग्राउंड लेवलवरून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा एक घोडा आलेला आहे. आणि जी गोष्ट आपण ब्लॉगमध्ये सारखी बघत होतो ती गोष्ट स्वतः अनुभवतोय. एक गोष्ट सांगतो मित्रांनो, या यूट्यूब ब्लॉगवाल्यांच्या न्यूजवर भरोसा नका ठेवू. काय पण खोट्या अफवा पसरवतात. आम्हाला तर काहीच टाईम नाही लागला आतमध्ये एंटर व्हायला. एवढी गर्दी आहे, तेवढी गर्दी. हा, सॅटर्डे संडे पीक टाईमला गर्दी असते, पण नॉर्मल वर्किंग डेजला एवढी गर्दी नाही. बघा किती खाली वाटतंय, म्हणजे आरामात चालू शकतो. चला, चालत राहा. परत एकदा अशी खडी चढाई आलेली आहे. घोड्यावर बसलोय. 1.5 किलोमीटर चाललो असेल. तोंड पण नाही उघडत. हालत खराब, पुरा घामाने भिजलं बघा. घोडेवाले लय बेकार आहेत. तर मग फोन पाडला एका घोड्याने. कसे पण धक्के बुक्के देऊन चालत असतात. केदारनाथ यात्रा इतकी सोपी नाही आहे. 1.5-2 किलोमीटरच हा माणूस डाऊन होता.
सकाळी माझी ब्लॉग स्टार्ट करताना एनर्जी आणि आताची एनर्जी बघा, पुरा डाऊस झालो. तर आता आपण चिलवासा हेलिपॅडला पोचलो आहोत. इथे सगळं पिट्टू वगैरे सगळे खायला थांबतात, म्हणजे रेस्ट, काय नाश्ता पाहिजे असेल तर सगळे लोक इथे थांबतात. आणि पाठीचा व्ह्यू बघा मित्रांनो, मा कसं व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू. हे नजारे बघून तुमचा म्हणजे थकवा थोडाफार निघून जातो. अशी गार हवा लागते मस्तपैकी. ओहो, आता पोचलो आहोत चिरवासा भैरवनाथ बाबाच्या इथे. दर्शन करायला निघूया. जय चिरवासा भैरवनाथ बाबा की जय. आमची यात्रा चांगली हो, हाच आशीर्वाद द्या. ऑलमोस्ट 3 किलोमीटर ट्रेक केलं आहे. खूप थकलं, हवा बंद झाली. थोडा आराम करूया 5 मिनिटांनी, मग पुन्हा ट्रेक स्टार्ट करू. मस्त गार हवा सुटले. 5 किलोमीटर चाललोय. भिंबलीला पोहोचलो. थोडा रेस्ट करतो, मग परत ट्रेक चालू करूया. पाठी व्ह्यू मस्त आहे आणि हवा पण मस्त गार. तर आता पोचलोय आपण रामवाडाला आणि इथून एक व्ह्यू दिसला खतरनाक. आणि इथून आपल्याला हा ब्रिज क्रॉस करून इकडे चढायचं आहे वर, मग इकडे, मग अजून वर, मग वर टॉप एकदम. त्याच्यापेक्षा बोलतात अजून खतरनाक चढाई वरती आहे ते क्रॉस केल्यानंतर. चला बघूया. माझ्याने तर एकट्याने चालवत नाही. आणि हा पिट्टू बापरे स्वतः पण चाललाय आणि ते लेडीजला पण घेऊन चाललाय. मा कसं नेक्स्ट लेवल हार्डवर्क. इथे जेव्हा डोळ्याने बघाल तेव्हा थरकाप उडेल. बापरे. तर आता एवढ्या खालून आपण चढून इथून वर आलेलो आहे. आता असं वाटतं की प्लेन रस्ता मिळेल. हां, असं आता प्लेन रस्ता चालू झालेला आहे. आता चढणार आहे आणि आता थोडंसंच असेल. अरे मां कसं ये काय सामने, अजून एवढं चढायचं आहे. अरे बापरे यार, पोपट झाला. तर आता आपण पोचलो बडीलिंचोलीला. सकाळी 7ला निघून 14 किलोमीटरचा ट्रेक करून आपण पोचलो बडीलिंचोलीला. अजून इथे 2-3 किलोमीटर आहे, 1-1.5 तासात कव्हर होईल. तर चला करूया. अजून आपल्याला तिकडे वरती टेकडीवर जायचं आहे बघा, वर दिसते होईल 1-1.5 तासात. 3-4 किलोमीटर राहिलं. सो 9:30 वाजले. डिनर करून घेतलं इथे. GM डायनिंग हॉल आहे काहीतरी. थंडी वाढली आता बडीलिंचोली नंतर. टेम्परेचर 6 डिग्री आहे, त्यामुळे जॅकेट घातलं, खूप थंडी लागते. चला इथून आपला 3-4 किलोमीटरचा ट्रेक आहे. 1.5-2 तास लागेल कंप्लीट करू आणि वर भेटू. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. काल सकाळी 7 वाजता जो ट्रेक चालू केला होता
तो रात्री 12:30ला संपला. ऑलमोस्ट 18-19 घंटे, 22 किलोमीटर. खूप टफ होतं. शेवटचे 4 किलोमीटर काय संपत नव्हते. आणि काय सांगू तुम्हाला माझी हालत. असं वाटलं की आता तिथेच एक तर पडणार किंवा इथेच काहीतरी घेऊन इथेच झोपावं, टेंट वगैरे. कारण ते 4 किलोमीटर जे कमीच होत नव्हते. आणि पूर्ण ट्रेक चढाईचं आहे. म्हणजे फ्लॅट कुठे हे फ्लॅट म्हणजे हेच नाही रूट. पूर्ण ट्रेक चढाईमध्येच आहे. एवढा हार्ड आहे ना. आणि रील बघून मित्रांनो येऊ नका. खूप 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 कठीण ट्रेक आहे. तुम्ही जर ट्रेकर असाल किंवा तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही ट्रेक करा. नाहीतर मी मोस्टली रेकमेंड करेन की हेलिपॅडच बुक करा. सगळ्यात बेस्ट आणि फास्ट. कारण ते पिट्टू घोडे पण एवढे डेंजर असतात. ते स्लिप होतात, मध्ये मध्ये पडतात. त्याच्यावरून माणसं पण पडतात. माणसं पडून त्यांचे एका माझ्यासमोर गोष्ट तर घडली की एका बाईचा पायाचा अँकलच फिरला. एवढ्या जोरात ती पडली स्लिप होऊन. म्हणजे ते पण रिस्कीच आहे. हेलिपॅड सेफ आणि फास्ट. बाकी सॅल्यूट आहे त्यांना यार, जे पिट्टू घोडेवाले आहेत ते काय स्पीडनी चढतात. ते फटाफट एक नंबर स्पीडनी चढतात. चला, टेम्परेचर आहे 3 डिग्री आणि थंडी खूप आहे. पाटी ग्लेशियर पाहू शकता तुम्ही. सकाळी लवकर जाग येते कारण इथे हेलिकॉप्टर उडत असतात नुसतं. आवाज खूप येतो, झोप येत नाही. आणि रात्री येऊन म्हणजे शूज काढायचा पण होश नाही. एवढा थकलेलो, एवढं डोकं गरगरत होतं की येऊन तसंच झोपलो. व्हिडिओ पण बनवायचं मन नव्हतं. बोललो जे काय ते सकाळीच बनवूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आहे केदारनाथ बेस कॅम्पमध्ये. जस्ट फ्रेश झालेलो आहे आणि आता आपण जाणार आहोत केदारनाथ मंदिराकडे दर्शन करायला. तर चला निघूया. आता आपण एंटर केलं आहे गेटमधून टुवर्ड्स मंदिर. चला हळूहळू चालत राहूया आणि मंदिराकडे पोहोचूया. आपण आलो आहोत मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. पाठी लाईन बघा, लाईन भरपूर आहे. टोकन घेऊन आपण लाईनमध्ये लागूया. कमीत कमी 4 ते 5 तास जाणार आहेत असं बोलतात. फायनली मित्रांनो, सकाळी 10:30 वाजता लाईनमध्ये लागून आता आपण मंदिराच्या परिसरात आलो आहोत. ऑलमोस्ट 7 तास झालेले आहेत. आणि आता हे समोर बघताय तुम्ही केदारनाथ, बाबा केदारनाथचं मंदिर. चला, इथून 1-1.5 तास ही एवढी झिगझॅग लाईन आहे. कमीत कमी 1-1.5 तास जाईल, मग आपले दर्शन होतील. दर्शन झाल्यावर भेटूया. तो क्षण आलेला आहे. भोले बाबाचं दर्शन घ्यायचं, केदार बाबाचं दर्शन घ्यायचं. थोड्याच वेळात आपण मंदिरात एंटर करणार आहोत. ऑलमोस्ट जवळ झालं आहे बाबा. फायनली दर्शन झालेलं आहे मित्रांनो. सकाळी 10:30ला लाईनीत लागलेलो, आता 5:45ला दर्शन झाले. ऑलमोस्ट 8 तास झाले आणि एकदम मस्त असे सुंदर असे दर्शन झालेले आहेत. जय श्री बाबा केदार महादेव. मित्रांनो, आपण केदारनाथला पोहोचलो आहोत. फायनली आपण केदारनाथला पोहोचलो. हर हर महादेव, हर हर महादेव. तर हे आहे मित्रांनो भीमशिला. ही भीमशिला आहे, जे प्रलय आलं होतं त्यामध्ये मंदिराचं रक्षण केलं होतं. दर्शन करून घ्या. तर अशा तऱ्हेने आपलं केदारनाथ दर्शन आणि यात्रा पूर्ण झालेलं आहे. या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर काही चांगलं वाटलं असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया.